पुढे जाऊया। विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर मविया नेत्यांनी ईव्हीएम विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। भारताचा रशिया होणार असून पुतीन विरोधकांना संपवलं तसं विरोधकांना पद्धतशीर संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला। मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ईव्हीएमचा विरोध करा, बॅलेटवर या। मी माझी निवडणूक हरलो म्हणून बोलत नाहीये आणि हे मी आज बोलत नाहीये। मी हे अनेक वेळा लिहून टाकलेलं, लिहून ठेवलेलं आहे। माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मी लिहिलेलं आहे की या देशाची लोकशाही ही संकटात आहे आणि आजचा संविधान दिन आहे। ज्या संविधानातनं तुमचं इलेक्शन कमिशन निर्माण झालं ते इलेक्शन कमिशन हे सरकारच्या हातातलं बाहुलं झालंय। जसं पुतीननी, हे मी अगदी शुद्धीवर असताना बोलतोय, जसं पुतीननी आपल्या विरोधकांना निवडणुकीद्वारेच संपून टाकलं तसं भारतात होणार, भारताचा रशिया होणार। लोकांना त्याग, संघर्ष ह्या गोष्टी फार करावाशा वाटत नाही। मला देशामध्ये एकमेव माणूस वाटतोय जो त्याग आणि संघर्षातनंच जन्माला आलाय, त्या शरद पवार। आणि मी उघडपणाने बोलून दाखवलं, साहेब तुम्हाला यावेळेस जयप्रकाश नारायण यांची भूमिका घ्यावी लागेल, आपल्याला किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण पाहिजे ती किंमत मोजू, पण ह्या देशाचा रशिया होऊ देऊ नका। विरोधी पक्षच अस्तित्वात नाही, विरोधी पक्षाला व्यवस्थितरित्या संपून टाकायचा। यापुढच्या निवडणुका बॅलेट पेपरवरच घेतल्या जाव्यात, नाहीतर सगळे विरोधी पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकावा असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी व्यक्त केले। त्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी शरद पवारांशी संवाद साधावा, शरद पवारांसोबत बसून निर्णय घ्यावा असंही म्हटलेलं आहे अमर काळे यांनी। पुढच्या काळामध्ये जर अशाच पद्धतीनं ईव्हीएमच्या माध्यमातून जर निवडणुका या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जर होत राहील तर या देशातली लोकशाहीसुद्धा संपुष्ट होतील अशा प्रकारचा सूर हा अनेक लोकांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। आणि पुढच्या काळामध्ये या देशामध्ये ईव्हीएम हटाव आणि बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घ्याव्या असा सूर आज चर्चेमध्ये सर्व लोकांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। आणि या सर्व लढ्याचं सूत्र हे माननीय पवारसाहेबांनी हातामध्ये घ्यावं, सर्व पक्षांना एकत्र आणून इलेक्शनमध्ये ईव्हीएमचा बॉयकॉट, ईव्हीएम तिथून हद्दपार करण्याची मागणी त्या ठिकाणी करण्यात आली। उदयनराजेंनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे। उदयनराजे भोसले यांनी अजित पवारांची भेट घेतली। उदयनराजे अजितदादांनंतर फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत। उदयनराजे भोसले शिवेंद्रराजे सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। विजयानंतर शुभेच्छा देण्याकरता ह्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत।